90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरावरून श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत विशेष मुलाखत. यामध्ये सहभागी झालेले आहेत डॉक्टर हेमंत नाझीरकर आणि यांच्याशी संवाद साधलेला आहे प्रियांका कोठावळे यांनी. मुलाखतीचा विषय आहे परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी. तर मग ऐकूयात ही विशेष मुलाखत. 90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरावरून रेडिओ सखी प्रियांका तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचे हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार श्रोते हो, 90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरावरून तुम्ही आत्ता ऐकत आहात आमचा विशेष कार्यक्रम. श्रोते हो, लवकरच 10वी-12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि घराघरामध्ये अतिशय तणावाचं असं वातावरण आहे. मुलांच्या मनावर देखील खूप मोठ्या प्रमाणावर ताण आहे आणि त्याच मुलांचा ताण कमी करण्याचा रेडिओ वसुंधराने एक छोटासा प्रयत्न केला आहे की ताणविरहित देखील परीक्षा देता येऊ शकतात. ह्या कशा द्यायच्या किंवा या ताणाला आपण कसे सामोरे जायचं याविषयी श्रोते हो आज आपण या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत डॉक्टर हेमंत नाझीरकर, जे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान बारामती शहराचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत. सर, या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू मॅडम. सर, आज आपण 10वी-12वीच्या मुलांसाठी खरं तर हा कार्यक्रम घेत आहोत की ताणविरहित परीक्षेला कसे सामोरे जावे. पण सर, खरं तर 10वी-12वीच्या परीक्षा या काही कालावधी पुरत्याच आहेत, परंतु आयुष्य नावाची खूप मोठी स्पर्धा खरं तर तुम्ही आम्ही सर्वजण जन्मापासून मृत्यूपर्यंत देत असतो. तर ही परीक्षा देताना सुद्धा अनेक ताणतणावांना आपण सामोरे जात असतो, अनेक यशापयशांना देखील आपण सामोरे जात असतो. तर सर, आज आपण जरा वेगळ्या अनुषंगाने चर्चा करूया की परीक्षा नावाची जी संकल्पना आहे त्याबद्दल काय सांगाल. मॅडम, खूपच चांगला प्रश्न आहे. इनफॅक्ट मॅडम, मी तुम्हाला असं नक्की सांगेन की एक्झाम्स अगदी आपण शाळेत घातल्यापासून अगदी LKG, HKG, फर्स्ट स्टँडर्ड किंवा 10th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड आणि नंतर ग्रॅज्युएशनच्या एक्झाम्स, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एक्झाम्स ह्या अगदी आपल्यासमोर पुढे उभ्या असतातच. ह्या एक्झाम्सला आपल्याला सामोरं हे जावंच लागतं. आपण एक परीक्षा दिली, 10वीची परीक्षा दिली म्हणजे 11वीची द्यावीच लागते, 12वीची द्यावीच लागते, तुम्हाला एंट्रन्सही द्यावीच लागते. आणि एंट्रन्स दिल्यानंतर तुम्ही ज्या फॅकल्टीमध्ये, ज्या फील्डमध्ये तुम्ही जाणार असता त्या फील्डमधल्या सुद्धा त्या एक्झाम्स त्या वर्षी तुम्हाला द्याव्याच लागतात. परत पोस्ट ग्रॅज्युएशनची एंट्रन्स द्यावी लागते, परत पोस्ट ग्रॅज्युएशनची एक्झाम्स द्यावी लागते. त्याच्यानंतर पुढे जाऊन तुम्ही एक सक्षम कोणीतरी व्यक्ती जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूची एक्झाम्स द्यावी लागते किंवा आयुष्यातली एक एक्झाम की त्या टप्प्यावरती तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. जेव्हा तुम्हाला प्रूव्ह करायची जो कन्सेप्ट तुमच्या पुढे येतो, आज मला प्रूव्ह करावं लागणार आहे, ह्या प्रूव्ह करण्याची जी पद्धत आहे त्याला सुद्धा तुम्ही ते एक्झाम्सच तुम्ही ते जाणून घेता आणि त्या एक्झाम्सला तुम्ही सामोरे जाता. हे सगळं करत असताना प्रत्येक टप्प्यावरती आयुष्यामध्ये आपल्या समोर वाढून ठेवलेलीच असते एक्झाम. ही जर संकल्पना तुम्ही अगदी मनाशी खुणगाठ बांधून ठेवली की एक्झाम दिल्यानंतरच मला पुढे जाता येणार आहे, विदाऊट एक्झाम मी पुढे जाऊ शकणारच नाही, तर मग मी त्या एक्झामचं टेन्शन का घ्यायचं, एक्झामची भीती का घ्यायची. मला इथून पुण्याला जायचं आहे तर मला दिवे घाटामधून जायचंच आहे, तर दिवे घाटामधून जर मी खाली उतरलो तर मी नक्कीच स्वारगेटला जाईल. पण मी बारामतीतूनच निघतानाच दिवे घाटाचा विचार सारखा का करायचा, मी स्वारगेटचा विचार करीन, मी पुण्याचा विचार करीन. तसा मी एक्झामचा विचार करीन जे पार्ट अँड पार्शल ऑफ माय स्टडी लाईफ आहे आणि ते मला करावंच लागणार आहे. ती केल्यानंतरच मी पुढे जाऊ शकणार आहे. इतक्या लाईट पद्धतीनं तुम्ही जर प्रत्येक एक्झाम दिली, प्रत्येक एक्झाम स्वतःच्या मनानं स्वीकारली तर नक्कीच एक्झाम ह्या संकल्पनेचा तुमच्या मनावरती टेन्शन किंवा दडपण असं येण्यापासून तुम्ही स्वतःच तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याला लाईटली तुम्ही घेऊ शकाल असं मला नक्की वाटतं मॅडम. एक्झाम ही संकल्पनाच तुम्ही इतकं लाईटली घेऊ शकाल, पण तितक्या सिरियसली त्या संकल्पनेला सामोरे जाऊन ती संकल्पना, एक्झाम ही संकल्पना अंगीकृत करून ती जर लाईटली घेतली आणि सिरियसली घेतली तर त्यात तुम्ही यश पण निर्माण करू शकाल, यश प्राप्तही करू शकाल असं मला वाटतं मॅडम. अच्छा सर, खूपच चांगल्या पद्धतीने तुम्ही आता परीक्षा नावाची जी संकल्पना आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने खरं तर उलगडून सांगितली असं म्हणायला हवं. सर, मी माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारू इच्छिते की परीक्षेच्या कालावधीमध्ये अतिताणामुळं बऱ्याच वेळेस मुलांना असं वाटतं की मी जे वाचलेलं आहे ते माझ्या लक्षात राहणार नाही आणि अशा वेळी सर तो ताण कमी करण्यासाठी काय करायला हवं.
मॅडम नक्कीच हा एक विषय अगदी प्रत्येक ठिकाणी हा मला बऱ्याच वेळा विचारला जातो. मी तर नक्की तुम्हाला असं म्हणेन की मी एक विद्यार्थी होतो. मला शिक्षण तर घेणं गरजेचंच आहे, मला एक्झाम्सला बसणं तर गरजेचंच आहे, मला पास होणंही गरजेचंच आहे आणि ते पास होण्यासाठी मला अभ्यास करणंही गरजेचंच आहे. तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो की बेसिकली हा जो ताण, हा जो तणाव, हे जे शब्द जे आहेत ना, हे मला वैयक्तिक असं वाटतं ह्या शब्दांच्या मागची जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्या मनामध्ये कुणीतरी आधी रुजवलेली असते. हा ताण, हे तणाव, हे दडपण तुम्हाला लक्षात येतं का की मी फर्स्ट स्टँडर्डला होतो, मी सेकंड स्टँडर्डला होतो, मी थर्डला होतो, तेव्हा आपल्याला कधीच टेन्शन नसायचं, कोणत्याही एक्झामचं टेन्शन नसायचं किंवा स्ट्रेस, टेन्शन्स हे शब्द आपल्याला माहिती सुद्धा नसायचे. जसं जसं आपण पुढच्या एक्झाम्स द्यायला लागतो तेव्हा कडेच्या व्यक्ती, मग ते पालक असोत, क्लास टीचर्स असोत किंवा क्लासेसमधले टीचर्स असोत किंवा मित्रपरिवार असो किंवा फॅमिलीमधले काही एज्युकेटेड व्यक्तीज असतील, ह्या सगळ्या ज्या व्यक्ती ज्या असतात, ह्या व्यक्ती आपल्याला जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तुझी आता 10वीची परीक्षा आहे, तुला खूप अभ्यास करायला पाहिजे, तुला सगळा अभ्यास वेळेत झाला पाहिजे किंवा अशा पद्धतीचे जे टेन्शन्स आहेत किंवा अशा पद्धतीच्या ज्या अशा मोठ्या गोष्टी आहेत, हे आपल्या ब्रेनमध्ये इंट्रोड्यूस करतात, आपल्या ब्रेनमध्ये ह्या विचारांचा शिरकाव करतात. आपण दुसरी तिसरीत असताना आपल्याला ह्या विचारांचा शिरकाव आपल्या ब्रेनमध्ये कोणीच करत नाही. जेव्हा आपलं वय वाढतं, आपल्या वरच्या कक्षा वाढतात, तेव्हा अकारण ह्या कडेच्या सगळ्या व्यक्ती हा विचार आपल्या डोक्यामध्ये सोडतात की बाबा तुला हा अभ्यास एवढा करणं गरजेचंच आहे. आणि जेव्हा मला कळतं की माझा मेंदू अगदी प्रॉपर पद्धतीनं फंक्शन करतोय, चांगला अभ्यास करतोय, चांगला रिझल्ट देतोय, मन कॉन्सन्ट्रेट होतोय आणि त्याच्यानंतर तुमच्या ह्या सांगण्याची मला आवश्यकता नसताना हे विचार तुम्ही माझ्या डोक्यामध्ये इंट्रोड्यूस करताय, ह्या विचारांनी मला दडपण येतंय, असं एक प्रकार असतो. दुसरं काही त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना ताण येतो. दुसरं काही अशा गोष्टी असतात की काही मित्र आपल्याला असतात, त्यांचा एक पास्ट अनुभव ते आपल्याला सांगतात की अरे मला सेंटर आलं होतं, ते मी जिथं राहतो तिथून एक 10-15 किलोमीटरवरती होतं आणि मला तिथं त्या सेंटरला वेळेत पोचता आलं नाही, त्यामुळे मला एक्झाम देता आली नाही, त्यामुळे मी फेल झालो. मी जेव्हा 10वीला, मी जेव्हा 12वीला किंवा मी जेव्हा एक्झामला अपिअर होणार आहे आणि जेव्हा माझं सेंटर अगदी वेगळ्या जिल्ह्यात आलेलं आहे, तेव्हा हा जो थॉट त्यांनी माझ्या डोक्यामध्ये सोडलेला आहे, हा थॉट तेव्हा अगदी निर्माण होतो आणि मलाही असं वाटायला लागतं की यार मी त्या सेंटरला पोहोचू शकेन का, मी वेळेत जाऊ शकेल का. परत मनामध्ये दडपण जाण्याचं येतं. एक तर पहिलं दडपण आलं की तू हा अभ्यास करायचा आहे, तू करू शकशील का, तुला करायचं आहे हे दडपण. दुसरं मी त्या सेंटरला पोहोचू शकेन का, हे एक विचाराचं दडपण जे माझ्यामध्ये इंट्रोड्यूस केलं होतं. तिसऱ्या एका मित्राने सांगितलं होतं की माझं हॉल तिकीटच मी माझ्या घरी विसरलो आणि मी खूप लांब होतो, त्यामुळे मला एंट्री मिळाली नाही आणि मला एक्झाम देता आली नाही. परत मी माझं हॉल तिकीट विसरलो तर काय, हे एक टेन्शन. चौथा एक माझ्या नात्यातली व्यक्ती मला जस्ट बोलून गेलेली होती की अरे आम्ही प्रवास करत होतो आणि एक्झाम त्या ठिकाणी जायची होती आणि जाता जाता माझ्या बसला ऍक्सिडेंट झाला, त्यामुळे बसमधल्या कुठलीच व्यक्ती पुढे जाऊ शकली नाही, मागूनही बस आली नाही. परत एक विचार की बाबा माझ्या बसला मी जाताना काय झालं किंवा माझ्या व्हेकलला मी जाताना काय झालं तर मी पोचू शकेन का. असे अनेक दडपणं, अनेक टेन्शन्स अशा आपल्या मनामध्ये नसताना सुद्धा कडेची लोक आपल्या मनामध्ये ते थॉट्स इंट्रोड्यूस करतात आणि आपलं मन त्या दडपणाला सज्ज व्हायला लागतं. अभ्यास पूर्ण बाजूला राहतो आणि दडपणयुक्त मन तयार होतं आणि हे दडपणयुक्त मन ताणाच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट होतं, टेन्शनच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट होतं आणि एकदा मनानं ताण घेतला, मनानं टेन्शन घेतलं, आपण करत असलेला जो अभ्यास असतो तो अभ्यास त्या पटीचा, त्या क्वालिटीचा होऊ शकत नाही आणि त्या आपल्याकडून परफॉर्मन्सची कुणीही किती अपेक्षा केली तरी तो आपण परफॉर्मन्स देऊ शकत नाही. ह्याचं रिझन बेसिक जर तुम्ही समजून घेतलं मॅडम, तर मला असं वाटतं की अननेसेसरली निगेटिव्ह थॉट्स जे लोकांनी आपल्या डोक्यामध्ये इंट्रोड्यूस केलेले असतात, ह्या निगेटिव्ह थॉट्सनी आपलं मन इतकं टेन्शनमध्ये आलेलं असतं, त्यामुळं आपला अभ्यास त्या पटीचा, त्या क्वालिटीचा, टेन्शन फ्री होत नाही आणि एक्झॅक्टली हे सगळं उफाळून ते एक्झाम पिरियडमध्ये येतं आणि आपला परफॉर्मन्स बाजूला राहतो आणि टेन्शन रिप्रेझेंट होत राहतं. मी तर अगदी मुलांना, विद्यार्थ्यांना तर मी नक्की सांगेन की माझ्या मनामध्ये, माझ्या ब्रेनमध्ये कोणता थॉट इंट्रोड्यूस करून घ्यायचा ह्याचं स्वातंत्र्य ठरवून जर घेतलं, आपण आपल्यासाठी ठरवून घेतलं, एकही टेन्शन देणारा थॉटला माझ्या मनामध्ये एंटर मी होऊ देणार नाही. जरी एंटर करायचा इतरांनी प्रयत्न केला तरी सुद्धा मी त्याला थारा देणार नाही. मला माहिती आहे मी सिन्सिअर विद्यार्थी आहे, मी कष्ट घेणारा विद्यार्थी आहे, मी कसोशीने अभ्यास करणारा विद्यार्थी आहे आणि माझ्यावरती विश्वास आणि भरोसा आहे. मी माझ्या पटीचा, माझ्या क्वालिटीचा अभ्यास मी करून मी परफॉर्मन्स देणारच आहेच, माझ्या कुवतीप्रमाणे.
मला किती परफॉर्मन्स द्यायचा ह्याचं प्रेशर मी घेणार नाही, किंवा तुला असंच केलं पाहिजे ह्याचं प्रेशर मला कोणी देऊ नका. मला माहिती आहे की मी चांगल्या क्वालिटीचा अभ्यास करून चांगला परफॉर्मन्स देणार आहे, ब्रिलियंट मार्क्स आणणार आहेत. आणि हे सगळं करत असताना कोणतंही टेन्शन, कोणतंही दडपण मला कोणी द्यायचं नाही. पण माझ्यावरतीच इतका प्रचंड विश्वास आहे की मी ते करू शकतो, कारण मी सिन्सिअर विद्यार्थी राईट फ्रॉम बिगिनिंग आहे. मला किती अभ्यास करावा लागतो हे मला नक्की माहिती आहे. आणि एक्झाम ही माझ्या आयुष्यात नेहमीच येणार आहे. प्रत्येक एक्झाम मला पास व्हायची आहे, आणि प्रत्येक पास झालेल्या एक्झाममध्ये माझ्या ॲबिलिटीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे, माझ्यासाठी मला चांगले चांगले मार्क्स माझ्या पर्सनल बिगिनिंगसाठी, माझ्या पर्सनल स्टेटससाठी मला आणायचेच आहेत असं मी ठरवलेलं आहे. आणि तशा जिद्दीनं आणि तशा तयारीनं प्रत्येक विद्यार्थ्यांनी जर उतरलं एक्झाममध्ये तर नक्कीच ताणतणाव हा नाही राहत जवळ आपल्याजवळ. जस्ट गो ऑन परफॉर्मिंग इट इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे असं मी मॅडम नक्की सांगेन सगळ्या विद्यार्थ्यांना. जे मी करतोय ते मी माझ्यासाठी करतोय. जो अभ्यास मी करणार तो मी माझ्यासाठी करणार, माझ्या ॲबिलिटीप्रमाणे करणार, माझ्या आवडीप्रमाणे करणार. आणि ते करत असताना कुणाचाही विचार मी माझ्या डोक्यामध्ये घुमवू देणार नाही. आणि मी फक्त माझा अभ्यास फोकस करणार, आणि मी एक्झामला अपेअर होणार आणि चांगल्या मार्काने क्लिअर होणार. माझ्या ते मार्क्स जे असतील ते माझ्या स्वतःचे असतील, माझ्या ॲबिलिटीचे असतील, आणि ते माझ्या स्वतःचं यश असेल. असं जेव्हा मी ठरवतो तेव्हा नक्कीच मॅडम मला असं वाटतं की तिथं ताण हा फॅक्टर आपल्या जवळ सुद्धा येत नाही. आणि इतरांनी त्याला, कुठल्याही विद्यार्थ्याला, भलं तो लो बुद्ध्यांकाचा असला तरी त्याला देण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकाचा बुद्ध्यांक हा वेगळा आहे, आणि प्रत्येकाचं प्रेझेंट व्हायची पद्धत वेगळी आहे. त्याच्या ॲबिलिटीप्रमाणे त्याला करू दे. आपण फक्त जाणू देवार केला पाहिजे असं त्याला प्रोत्साहित करा. त्याच्यातला ताण निघून जाईल, आणि तो अतिशय सुंदर कोणत्याही एक्झाममध्ये मॅडम तो परफॉर्मन्स देईल. प्रत्येक पालकानं, प्रत्येक शिक्षकानं, प्रत्येक क्लासेसमधल्या क्लास टीचर्सनी आणि सोसायटीमधल्या प्रत्येक व्यक्तीनं त्या विद्यार्थ्याला जर प्रोत्साहित केलं, त्या विद्यार्थ्याचं नेहमी थोडंसं कौतुकाची थाप त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींवरती दिली, तर नक्कीच त्याला असं वाटेल की नाही यार मला हे जमतंय आणि मी अजून मोठी गोष्ट करू पाहतो. जस्ट त्याचं थोडं कौतुक करा, त्याला प्रोत्साहित करा. तो ताण हा फॅक्टर अतिशय लगेच निघून जाऊ शकतो, आणि ॲट इझिली तुमचा विद्यार्थी एक्झामला जाऊन सुंदर पद्धतीने परफॉर्म करू शकतो. दॅट्स व्हॉट आय थिंक मॅडम. सर, खूपच चांगल्या पद्धतीने आता तुम्ही खरं तर माहिती सांगितली, आणि मला वाटतं की पॉझिटिव्हिटी किती आयुष्यामध्ये महत्त्वाची हे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं. ज्याप्रमाणे अर्जुनाला फक्त डोळा दिसत होता, त्याप्रमाणे मला वाटतं फक्त आपल्याला आपलं ध्येय दिसलं पाहिजे की मला फक्त अभ्यास करायचा आहे. इतर कोणत्याही निगेटिव्ह गोष्टी मनामध्ये आणि मेंदूमध्ये घुसू देऊ नका, आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मुलींच्या अनेक समस्येपैकी एक समस्या म्हणजे पिरियड्स, मासिक पाळी. आणि मासिक पाळीचं एक सूत्र असं आहे की जर तुम्ही मासिक पाळीच्या आधी जर टेन्शन घेतलं किंवा जर तुम्हाला खूप एक्झर्शन झालं तर त्या सगळ्याचा परिणाम तुमच्या पिरियड्सवर होतो. त्यावेळेला तुम्हाला अधिक त्रास होतो, ब्लिडिंग खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर परीक्षेच्या काळामध्ये पिरियड्सच्या वेळेला कोणती काळजी मुलींनी घ्यावी? मॅडम, हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. मी स्वतः एक गायनेकोलॉजिस्ट आहे, आणि हा बऱ्याच वेळा हा प्रश्न मला विचारला जातो. मी तर वैयक्तिक असं म्हणेल की एक महिला म्हणून किंवा एक विद्यार्थिनी म्हणून की मुलींच्या आयुष्यामध्ये मासिक पाळी हा एक नॉर्मल फिजिओलॉजिकल कन्सेप्ट आहे की प्रत्येक वयात आलेल्या मुलीला मासिक पाळी ही आलीच पाहिजे. ती महिन्याला येईल पाळी, किंवा थोडेसे अनियमित येईल, थोडे 15 दिवसाला येईल, कुणाला 3 आठवड्याला येईल, कुणाला एक्झॅक्टली महिन्यानंतर येईल, कुणाला फ्लो 4 दिवस असेल, कुणाला 3-4 दिवस असेल, कुणाला 2 दिवस असेल, कुणाला पोटामध्ये दुखेल किंवा कुणाला पोटामध्ये दुखणार नाही. हा एक नॉर्मल कन्सेप्ट प्रत्येक विद्यार्थिनीचा, प्रत्येक महिलेचा, प्रत्येक गृहिणीचा हा मासिक पाळीबद्दलचा असतो. कुणाची नियमित आहे, कुणाची अनियमित आहे. त्यामुळे ती विद्यार्थिनी ही हा एक कक्षा पूर्ण वेगळी आहे, आणि शरीर रचनेप्रमाणे मासिक पाळी ही कक्षा पूर्ण वेगळी आहे. तुम्हाला जसं रोज जेवण करावं लागतं, पाणी प्यावं लागतं, त्याला मेंटेन करावं लागतं शरीरासाठी, तसंच शरीरासाठी मासिक पाळी हा एक नॉर्मल क्रम आहे. आणि हा नॉर्मल क्रम तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही अभ्यास करताना किंवा तुम्ही एक्झाम्सला सामोरे जाताना तो तुम्ही थांबवू शकत नाही. मला मासिक पाळीमध्ये प्रचंड ब्लिडिंग होतं, मला मासिक पाळीमध्ये खूप दुखतं असं काही विद्यार्थिनी म्हणतात, किंवा काही विद्यार्थिनी म्हणतात मला त्याचा फार त्रास नाही, इट्स नॉर्मल. तर काही विद्यार्थिनी म्हणतात की मला अभ्यास चालू असताना मला त्याचं एक टेन्शन असतं, प्लस अभ्यासाचं टेन्शन असतं, आणि हे टेन्शन द्विगुणित होतं, आणि मग मला माझा अभ्यास होत नाही. मी तर तुम्हाला मॅडम असं म्हणेन की हे एक रिझन झालं. ज्या विद्यार्थिनीला मासिक पाळी हा जो कन्सेप्ट अभ्यासाच्या कक्षेमध्ये आणायचा आहे तो टोटली चुकीचा आहे. जर तुम्हाला मासिक पाळी
ही आपण थांबवू तर नक्कीच शकत नाही, पण ते जर ब्लिडिंग असेल तुम्ही त्या त्या काळामध्ये त्या त्या संबंधित स्त्रीरोग तज्ज्ञाला आपण भेटावं, गायनेकॉलॉजी कन्सल्ट करावं, ब्लिडिंग कमी होण्यासाठी काय गोळ्या असतात त्या घ्याव्यात, दुखण्याच्या काय गोळ्या असतात त्या तुम्ही घ्याव्यात, आपल्या स्वतःची स्वच्छता मेंटेन करावी आणि जे दुखत असेल त्याला पेन किलर्स घ्याव्यात, ब्लड फ्लो कमी करण्यासाठी काय ट्रायनेक्झमिक ॲसिडच्या गोळ्या असतात त्या घ्याव्यात, डॉक्टरांच्या कन्सल्ट करावं. पण तो मला होईल का, मला त्याच वेळेस पाळी आली तर माझा अभ्यास होईल का, त्याच वेळेस पाळी आली तर मी परीक्षा देऊ शकेन का, आणि त्या त्रासामध्ये मी कशी परफॉर्म करणार, हे असे थॉट्स तुम्ही सुरुवातीलाच तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये डंप करून ठेवले तर नक्कीच मासिक पाळी तुम्हाला तुमच्या एक्झामच्या पिरियडमध्ये, तुमच्या अभ्यासाच्या पिरियडमध्ये तुम्हाला प्रॉब्लेममध्ये आणते. तुमचा अभ्यास होत नाही, तुम्ही एक्झाम्स देऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर तुमचा तो काळ निघून जातो आणि परत पुढच्या महिन्यात पाळी येणार असते ती असतेच. त्यामुळे तुम्ही पाळीलाही चुकू शकत नाही आणि तुम्ही एक्झाम्सलाही चुकू शकत नाही. ज्या गोष्टी आपण चुकवूच शकत नाही त्या गोष्टींना एवढं महत्त्व द्यायचंच कशाला. ती जर त्रासदायक गोष्ट होणार असेल तर डॉक्टरला भेटा, गोळ्या घ्या आणि होऊ दे किती पण त्रास, ती गोष्ट वेगळी आणि एक्झाम वेगळी. एक्झाम पण देणार आणि हा त्रास पण सहन करणार. ह्या दोन्ही गोष्टी आपण मनामध्ये अगदी घट्ट ठेवल्या तर नक्कीच मासिक पाळी एक्झाम पिरियडमध्ये कधीच त्रास देणार नाही. ठीक आहे, मला माहिती आहे मला त्रास होतो, त्याच पिरियडमध्ये माझी एक्झाम आहे, मी त्रास पण सहन करणार आणि तितक्याच ताकदीने एक्झाम पण देणार. एक्झामचा पिरियड हा एवढाच आहे आणि मासिक पाळीचा पिरियड दर महिन्याचा आहे. त्यामुळे मी महत्त्व आता ह्या पिरियडमध्ये एक्झाम्सला देणार, त्याचा मी बाऊ करून घेणार नाही आणि बाऊ करून दाखवणार पण नाही. मी एक्झाम फोकस करते आणि एक्झाममध्ये माझी मासिक पाळी कधीच मी त्याचं रिझन मी कुणालाही पब्लिक होऊ देणार नाही किंवा माझ्या पॅरेंट्सलाही त्याचं टेन्शन येऊ देणार नाही. असं स्वतःने आपल्या मनाला आणि आपल्या शरीराला पॉझिटिव्ह सिग्नल्स जर तुम्ही दिले तर नक्कीच मासिक पाळी ही खूप हलकी फुलकी तुम्हाला वाटेल. किती त्रासदायक ती असेल एक्झाम पिरियडमध्ये, कारण मासिक पाळी हा कन्सेप्ट पूर्ण वेगळा आहे आणि एक्झाम हा कन्सेप्ट पूर्ण वेगळा आहे. दोन्ही कन्सेप्ट वेगळे ठेवा, दोन्हीच्या पद्धत, दोन्हीची हिचं ट्रीटमेंट घ्या आणि ह्याची तयारी करा. दोन्हीही सेटल होण्यासारख्या गोष्टी आहेत. मला असं वैयक्तिक नक्कीच असं वाटतं की ती फार बाऊ करण्यासारखी गोष्ट नाही. अकारण त्याचं पालकांनाही दडपण घेऊ नये किंवा कुठल्या विद्यार्थ्यांनी पण त्याचं फार दडपण घेण्यासारखं इतकं ते महत्त्वाचं जाणवत नाही किंवा नसतं सुद्धा. सर, मला वाटतं की तुमचं हे उत्तर ऐकल्यानंतर आमच्या अनेक विद्यार्थी निश्चितच या मासिक पाळी जरी परीक्षेच्या कालावधीमध्ये आले तरी देखील निर्धास्तपणे, बिनधास्तपणे त्या परीक्षेला आमच्या सामोरे जातील मुली, अशी मला खात्री आहे. सर, माझा पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छिते की या परीक्षेच्याच कालावधीमध्ये मन शांत राहावं यासाठी काय उपाय करावेत जेणेकरून एकाग्रता वाढवता येईल? मॅडम, आपण हा जरा वेगळा प्रश्न आहे, मी थोडंसं ह्याचं वेगळं उत्तर देईन. मला वैयक्तिक असं वाटतं की मी पण एक विद्यार्थी होतो किंवा अजूनही मी विद्यार्थी आहे. मी खूप गोष्टी शिकतो आणि मला खूप आवडतं शिकायला, खूप लोकांशी इंटरॅक्ट व्हायला आवडतं, खूप नवीन नवीन विचार जाणून घ्यायला आवडतं. आणि काही लोक आयुष्यामध्ये खूप भेटतात, खूप तुम्हाला आनंद देऊन जातात, तर काही लोक तुम्हाला भेटतात तुम्हाला दुःख देऊन जातात, काही नर्वस करतात, काही डिसमूड करतात. आनंद देणारी व्यक्ती थोड्या कमी असतात, पण डिसमूड करणाऱ्या, दुःख देणाऱ्या अशा व्यक्ती खूप भेटतात आयुष्यामध्ये, मनाला न आवडणाऱ्या किंवा मनाला न रुचणाऱ्या, आणि आपला पूर्ण दिवस स्पॉइल होतो. अशा काय काय गोष्टी आपल्या समोर वाढून ठेवलेल्या असतात किंवा घडत राहतात आपल्या आयुष्यामध्ये, आणि ते सगळं घडत असताना आपण आपल्या उघड्या डोळ्यानं ते बघत असतो आणि आपलं मन तेव्हा अतिशय विचलित होतं, मन शांत राहत नाही. एक्झॅक्टली हे शांत राहत नाही. मी जेव्हा ह्याचा बेसिक जाऊन मी विचार केला, मी जेव्हा मुळाशी ह्याच्या गेलो आणि मी हा विचार केला की ह्याच फेजेसमधनं विद्यार्थ्याचं मन राखण्यासाठी आणि कुठल्याही मनुष्याचं मन राखण्यासाठी आयुष्याच्या टप्प्यावरती आपल्याला हव्यात अशाच गोष्टी घडाव्यात, ही जी भावना आपल्यामध्ये आहे, ही भावना जर आपण ठेवली नाही तर मनाला ती संवेदनाच जाणवणार नाही. किंवा मला असं वाटतं की मी आज अभ्यास करत असताना मला कुणीही डिस्टर्ब करायचं नाही, मला कुणीही रागवायचं नाही, मला कुणीही असं तसं म्हणायचं नाही, मला मनाला न आवडणारी गोष्ट कुणीही बोलायची नाही, आणि तुम्ही बोलला तर मी डिस्टर्ब होईल, माझा अभ्यास होणार नाही, मी अभ्यास करू शकणार नाही, मी कॉन्सन्ट्रेट होणार नाही, आणि त्यामुळे माझा आजचा दिवस वेस्ट गेला. उद्या पण तुम्ही मला तसं बोलला, तुम्ही असं भांडण केलं किंवा वर्गातल्या मित्रांनी मला चिडवलं, मी डिसमूड झालो, मी अभ्यास करू शकलो नाही, कॉन्सन्ट्रेशन झालं नाही, एक्झाममध्ये परफॉर्मन्स देऊ शकलो नाही, माझं मार्किंग एकदम खाली गेलं. तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळं मन हा जो कन्सेप्ट आहे, मन शांत ठेवणं, मन हा कन्सेप्ट हा आपण आपल्या ताब्याच्या कक्षेत ठेवायचा असतो. माझ्या मनाला माझं मन किती परफॉर्मन्स देऊ शकतं किंवा किती सक्षम पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला सामोरी जाऊ शकतं, ह्याचा सर्वस्वी अधिकार
हे आपण स्वतःकडे राखून ठेवला पाहिजे. माझं मन दुसऱ्याच्या ताब्यात मी कधीच नाही दिलं पाहिजे. कुणीही माझ्या शेजारी येईल, कुणीही वाटेतला वाटसरू भेटेल, कुणी XYZ व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येईल आणि मन दुःखी करून जाईल की तू नापासच होतोस, तू अभ्यासच करत नाहीस, तुला मार्कच चांगले नसतात, XYZ किती छान अभ्यास करतो, आणि माझं मनाला दुःख देऊन जातं. आणि हे झालेलं दुःख माझं मन विसरत नाही, म्हणून माझा अभ्यास होत नाही. मित्रांनो, तुम्हाला एक साधी सोप्या कन्सेप्ट मी सांगतो. माझ्या मनाला हा केलेला आघात, ही केलेली इजा, हे माझ्या मनाला कुणीतरी बाहेरच्या माणसाने केलेली असते आणि माझं मन आजारी पडलेलं असतं. आणि हे आजारी पडलेलं मन लवकर बरं होत नाही, आणि बरं नाही झालं मन तर ते मन कॉन्सन्ट्रेट होत नाही, मन शांत राहत नाही, मन एकाग्र होत नाही, आणि मन अभ्यास करू देत नाही. त्यामुळं मी तुम्हाला असं सांगेन की माझ्या मनाला, तुम्ही सगळेजण बाहेरचे व्यक्ती आहात, तुम्ही कोणत्याही पद्धतीचा आघात माझ्यावरती, माझ्या मनाविरुद्ध जरी तुम्ही करायचा प्रयत्न केला तरी माझ्या मनाची घट्टताच इतकी आहे की तो तुमचा आघात एका मिनिटात परतून लावतो आणि माझ्या मनाला मी स्वतःच इजा होऊ देत नाही. तुम्ही सगळ्यांनी हा कन्सेप्ट की मनाला कधीही आजारी पडू द्यायचं नाही. कुणी काही वाटेल ते आपण बोललं, आपल्याला मनाला आजारी पडू द्यायचं नाही. मन आजारी पडलं तर आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, परफॉर्मन्स आपल्याच्यानं होत नाही, आपल्याला ब्राईट फ्युचर आपल्याला दिसत नाही, आपल्याला सक्सेस येत नाही. त्यामुळं माझं मन माझ्या शरीरामध्ये आहे आणि माझ्या मनाला आघात करून घ्यायचा का नाही घ्यायचा हे मी स्वतःच ठरवणार आहे. कुठलेही आघात आले तरी उडवून लावायचे आणि माझं मन विचलित होऊ द्यायचं नाही. माझं मन अतिशय घट्ट ठेवायचं आणि हे घट्ट पॉझिटिव्ह गोष्टी करण्यासाठी ही घट्टता अंमलात आणायची. त्या ताकदीचं कॉन्सन्ट्रेशन, त्या ताकदीचा अभ्यास करण्यासाठी आणायची. आणि बघा, तुमचं मन इतकं शांत राहतं. हा सिलेबस संपल्यानंतर मला तोच सिलेबस कंप्लीट करायचा आहे, त्याच्यानंतर ते कंप्लीट करायचे, ह्याच्यामध्ये मन व्यापून राहतं आणि खूप खूप आपला अभ्यास होत राहतो. चांगल्या एक्झाम्स आपण देतो, चांगले मार्क्स आपण मिळवतो आणि आयुष्यात पुढे पुढे सरकत जातो. बाहेरच्या गोष्टींचा मनाला आघात करू द्यायचा नाही. मी माझ्या मनाला आघात करून घेणार नाही, आघात करू तुम्हाला देणार नाही. तुमच्याशी मी बोलणार नाही तुम्ही आघात केलाय म्हणून सुद्धा, पण मी माझं मनच इतकं स्ट्रॉंग करून ठेवलं की मला ह्या गोष्टींचा फरक पडत नाही. माझा फोकस आता माझ्या फ्युचरसाठी आहे आणि तो मी करतोय आणि तो मी करत राहणार आहे. ह्या गोष्टी निग्लिजिबल आहेत माझ्यासाठी, असा थॉट तुम्ही ठेवा. अतिशय सिंक्रोनाइज पद्धतीनं तुम्ही तुमचं मन काबूत आणता. जेव्हा तुम्ही मनाला दटवता की हे बाहेरचं माझ्या मनावरती आघात करणार नाही, माझं मन अतिशय घट्ट आहे आणि माझं मन माझ्या सक्सेससाठी सक्षम आहे आणि त्या सक्षम मनाला घेऊनच मी अभ्यास करतोय, माझं मनाची शांतता राखतोय, माझ्या एक्झाम्स देतोय, माझा अभ्यास करतोय, चांगले मार्क्स मिळवतोय, चांगलं फ्युचर मी घडवतोय, जे माझ्यासाठी, माझ्या शरीरासाठी आणि माझ्या मनासाठी आणि माझ्या प्रगतीसाठी आहे. अशी संकल्पना विद्यार्थ्यांनो प्रत्येक मुलांनी जर बाळगली तर नक्कीच कधीच तुमचं मन विचलित होणार नाही, तुमच्या मनाच्या जवळ अशांतता येणार नाही. सर, मी माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारू इच्छिते की मुलांनी परीक्षा कालावधीमध्ये कसा आहार घ्यावा? एक्झाम्स आता बेसिकली वैयक्तिक जर तुम्ही मला विचाराल तर 10वी पर्यंत बऱ्यापैकी आपण खूप प्रोटेक्टेड असतो. आपण आपल्या घरीच असतो, अगदी आपले आई वडील असतात, अगदी नातेवाईक असतात, अगदी जीवाभावाची बहीण असते आणि खूप शेजारी पाजारी असतात. 10वी म्हणजे त्यांना सुद्धा एक मोठा माहोल असतो आपल्याकडेला आणि खूप चोचले आपले पुरवले जातात, अगदी हे खा ते खा ते खा वगैरे हे सगळं असतं. आणि नक्की मी तर म्हणेन की जे विद्यार्थी खरंच घरी आहेत, घरी राहून अभ्यास करतात, त्यांनी घरी राहून एक्झाम्स देतात, त्यांनी अगदी हिरव्या पालेभाज्या खाव्यात, सकस आहार घ्यावा, भरपूर स्वच्छ पाणी प्यावं, कडधान्य खावीत, अगदी बाहेरचं काय खाऊ नये वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी मी अगदी घरचे जे घरी येऊन अभ्यास करतायत, घरून परीक्षा देणार आहेत, ह्या विद्यार्थ्यांना मी सांगेन. पण मॅडम तुम्हाला मी पुढे जाऊन मी असं सांगेन की जे विद्यार्थी हॉस्टेलवरती आहेत, जो विद्यार्थी हॉस्टेलवरती आहे, ज्याचे पालक जवळ नाहीत आणि बाहेरच्या टपरीवरती चहा पिल्याशिवाय त्याला गत्यंतर नाही किंवा त्याला उद्या सकाळी उठल्यानंतर कोणी ब्रेकफास्ट देणार नाही, तर त्या विद्यार्थ्याला नक्कीच आपल्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये किंवा चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन जो पदार्थ चांगला आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे, जो स्वच्छ आहे, हा पदार्थ त्याने घ्यायचा आहे. ते त्यांनी
ते बाबा जे काय अवेलेबल असेल ते त्याने घ्यावं. आपला आहार त्या पद्धतीचा आहार त्याने घ्यावा. भलं मग त्यांनी, मी तुम्हाला सांगेन, अगदी तिथं अवेलेबल चांगला स्वच्छ बटाटावडा आहे, तिथं चांगले अवेलेबल नूडल्स आहेत, तिथं बर्गर अवेलेबल आहे, तिथं क्रीम रोल अवेलेबल आहे, तिथं एक चांगली कॉफी अवेलेबल आहे, किंवा तिथं त्यावेळेस अगदी लाईट तुम्हाला अगदी मिसळपाव अवेलेबल आहे किंवा पुरी भाजी अवेलेबल आहे. जे जे अवेलेबल आहे, जे चांगल्या क्वालिटीचं आहे, जे सकस आहे, जे दूषित नाही, आणि जे पिणारं पाणी आहे ते पण चांगलं आहे, ते पाणी बाबा तू घे. तू तुझं पोट भर. तुझं पोट भरलं तर तुझं शरीर ते एक्झाम्सचा पेपर लिहायला साथ देईल, आणि तितकी एनर्जी तुझ्या मनाला त्या पोटातनं पुरवली जाईल, आणि तुझं मन पण चांगला अभ्यास डिलिव्हर हाताच्या माध्यमातून त्या पेपरवरती करेल. त्यामुळे तुला त्यावेळेस एक्झाम पिरियडमध्ये जे चांगल्या क्वालिटीचं फूड तुझ्या अवतीभोवती अवेलेबल आहे ते फूड तू घे आणि तू एक्झामला जा. अगदी हेच खाल्लं पाहिजे एक्झाममध्ये, तेच खाल्लं पाहिजे असं अजिबात नसतं मॅडम. माझं पोट भरलं पाहिजे आणि माझ्यामध्ये एनर्जी निर्माण झाली पाहिजे, आणि मला तिथं जाऊन एक्झाम लिहिता आली पाहिजे, किंवा ओरल एक्झाम असेल तर मला बोलता आलं पाहिजे फ्रेश मूडमध्ये. असा आहार प्रत्येक विद्यार्थ्यानं त्याच्या शरीरासाठी साजेल असा घ्यावा, जो सकस असेल, जो निर्जंतुक असेल, जो दूषित विरहित असेल, आणि जो पोट भरण्याचा असेल असा नक्की घ्यावा. हे खावं ते खावं असं स्पेशलायझेशन मॅडम त्याच्यामध्ये असतं, पण ते घरच्या विद्यार्थ्यांसाठी. पण जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये आहेत, जे बाहेर आहेत, त्यांना स्पेशलायझेशन करण्यामध्ये मला असं वाटतं की प्राधान्य त्यांनी पण देऊ नये, आणि आपण पण त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करू नये असं नक्की मला वाटतं. तू खा बाबा, पोटभर, आणि चांगली एक्झाम दे असं मी तर नक्की म्हणेन. अच्छा सर, पण सर जे विद्यार्थी घरी आहेत तर त्यांनी कोणता आहार घ्यावा? मॅडम त्यांनी अगदी पुस्तकामध्ये, अगदी आमच्या मेडिकल बुक्समध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी ग्रीन व्हेजिटेबल्स घ्यावेत, त्यांनी होल फूड घ्यावं, त्यांनी फ्रुट्स घ्यावेत, त्यांनी नट्स घ्यावेत, त्यांनी वॉटर घ्यावं चांगलं, त्यांनी ज्युसेस घ्यावेत, आणि त्यांनी रेग्युलर आहार घ्यावा वगैरे असं सगळं बुक्स मेन्शन करतात. पण आता हे किती आपण करू शकू, किंवा एक ते पालक त्याला एवढं सगळं किती प्रोव्हाइड करू शकतील, हे पण थोडंसं हा एक विषय चर्चेचा आहे. तुझं पोट भरेल एवढा तू आहार घे असं पालकाने म्हणावं. बाबा तू खा आणि परीक्षेला जा, हेच खा तेच खा असं नक्की म्हणू नये. मी फक्त म्हणेन की घरी जे विद्यार्थी त्यांनी खूप हेवी फूड घेऊ नये. हेवी फूड घेतलं, तुम्ही मीट्स वगैरे घेतले तर तुम्हाला कदाचित झोप यायची शक्यता असते. त्यामुळे हेवी फूड घेऊ नका. जे तुमचे पोट भरणारा आहार आहे आणि जो लाईट आहे तो तुम्ही नक्की घ्या, अभ्यास करा आणि परफॉर्म करा. आणि जे बाहेरचे विद्यार्थी त्यांनी फक्त सकस आहार घ्या, निर्जंतुक घ्या, जो दूषित विरहित आहे तो घ्या, चांगलं पाणी प्या, पोट भरा आणि एक्झामला जा. असं साधं सोपं सिंपल गणित एक्झाम आहाराचं जर आपण ठेवलं एक्झामला समोर जाताना, तर आहार हा विषय फार बाऊ न करता आपण जो मिळेल अवेलेबल आहे तो घेऊन आपण जाऊन परफॉर्म करू नक्की शकतो आपण, आणि चांगल्या पद्धतीनं करू शकतो मॅडम. मला असं वाटतं की त्यांनी अगदी फार हेवी नाही घ्यावं. हेवी म्हणजे खूप असा मांसाहार वगैरे असं नाही करावं. एक हलका फुलका आहार आपला जो रोजच्या जेवणातला असतो, चपाती भाजी, भात भाकरी, वरण, पालेभाज्या, उसळ वगैरे ह्या टाईपचं आपल्या घरी जे रोज केलं जातं तो आपला पोट भरण्या इतपत घ्यावा, पाणी भरपूर प्यावं आणि मग निघावं आपल्या परीक्षेला, असं मी नक्की म्हणेन घरच्या विद्यार्थ्यांसाठी. सर मला वाटतं की तुमचं हे उत्तर ऐकल्यानंतर आमचे अनेक विद्यार्थी खूप खुश झाले असणार आहेत, कारण त्यांना पिझ्झा, पास्ता आणि बर्गर खायला मिळणार आहे. फक्त सरांनी सांगितलं ती काळजी मात्र, ती प्रिकॉशन्स मात्र नक्की घ्या. बाहेर खाताना ते चांगल्या क्वालिटीचं अन्न आहे का नाही हे तपासून घ्या आणि मगच खावा. सर माझा पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छिते की मुलांच्या झोपेचा कालावधी किती असावा? हां मॅडम, हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बेसिकली आपली जी दिनचर्या आहे ही 24 तासाची आहे. त्यातले 12 तास आपण झोप म्हणतो, 12 तास आपण जागे असतो वगैरे हे सगळं आहे. पण विद्यार्थी अगदी मी जर म्हणेल तर 24 तासापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना 20-20 तास, 18-18 तास हे अभ्यास तर करावाच लागतो. त्याच्याशिवाय तर त्याला गत्यंतर नाहीच. बेसिकली तो सिलेबसच इतका मोठा असतो की तू जर झोपलास तर तो सिलेबस तुला झोपवेल. म्हणून त्यांनी त्याला झोपेला किती महत्त्व द्यायचं हे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ठरवायचंय. पण मित्रांनो, मी तुम्हाला नक्की सांगेन की झोप पण तितकीच महत्त्वाची आहे. हे आपलं शरीर आहे. प्रत्येक शरीराला कुणाला 4 तास लागेल, कुणाला 5 तास, कुणाला 6 तास, कुणाला 8 तास. मला किती झोप लागते ह्याचं लिमिटेशन मला एक्झॅक्टली मला माहिती की मला 4 तास झोप सफिशियंट आहे, किंवा मला 6 तास झोप तर नक्कीच लागते. मित्रांनो, नक्की झोपायचंय. 4 तास झोपायचंय, 6 तास, 7 तास तर नक्कीच झोपायचंय. तुम्ही एकदा झोपला, त्या अगदी एक्झाम पिरियडमध्ये सुद्धा तुम्हाला झोप ही आवश्यक असते. एकदा तुम्ही झोप घेतली तर तुमचा जो ब्रेन आहे, तुमचा जो मेंदू आहे, जो थकलेला असतो अभ्यास करून, तो शांत होतो. तो फटीक आम्ही त्याला
इंग्लिशमध्ये म्हणतो, की त्याला तो थकवा त्याचा जो आलेला असतो तो थकवा निघून जातो, नवीन केमिकल्स त्या ब्रेनमध्ये तयार होतात, तो मेंदू फ्रेश होतो आणि एकदा तुमची शांत झोप एका ठराविक टाइम पिरियडमध्ये तुम्ही ठरवून दिलेल्या टाइम पिरियडमध्ये झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही उठला, तुम्ही स्वतः फ्रेश झाला आणि तुम्ही अभ्यासाला लागला, तुमचा मेंदू इतका ताजा तवाना आणि फ्रेश झालेला असतो की तुम्ही जो अभ्यास, तुम्ही ज्या क्वालिटीचा आणि ज्या पोर्शनचा तुमच्या पुढे वाढून ठेवलेला सिलेबसची महानता असते, ती महानता तुम्ही खूप थोड्या वेळामध्ये कव्हर करू शकता जर तुम्ही प्रॉपर 4, 5, 6 तासाची झोप घेतली. कारण तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये हे सगळा अभ्यास करून घेण्याचं किंवा तो अभ्यास मेमरीमध्ये ठेवण्याचं स्पीड खूप वाढलेलं असतं, तुमची आकलन शक्ती खूप वाढलेली असते आणि तुम्ही तोच फार मोठा अभ्यास कमी कालावधीमध्ये कंप्लीट करू शकता. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी मी झोपलोच नाही वगैरे असे स्टेटमेंट्स करायचे नाहीत किंवा तू झोपायचं नाही अशा पालकांनी स्टेटमेंट्स करू नयेत, की तो झोपला पाहिजे, त्याचा मेंदू फ्रेश झाला पाहिजे, तो रिफ्रेश झाला पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचा अभ्यास करण्यासाठी झोप 5-6 तासाची महत्त्वाची असते. हा कन्सेप्ट प्रत्येक विद्यार्थ्याने अंगीकृत सुद्धा केला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपलं वेळेचं वेळापत्रक ठरवून की ह्या वेळेमध्ये मी झोपणार आहे आणि ह्या वेळेमध्ये माझा अभ्यास चालणार आहे आणि नुसता अभ्यासच मी करणार नाही, जो अवेलेबल वेळ आहे झोपेच्या व्यतिरिक्त त्या वेळेतला हा इतका वेळ माझा अभ्यासासाठी असेल, त्यातला हा वेळ माझा टीव्ही बघण्यासाठी असेल, इतका वेळ म्युझिक ऐकण्यासाठी असेल आणि इतका वेळ मी माझ्या मित्रांच्या गप्पा मारण्यासाठी असेल. कारण हे जे सगळं टाइमचं गणित आहे, हे सगळं जर आपण त्या प्रत्येक अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये आपण प्रॉपर फिटअप केलं तर आपल्या ब्रेनला, आपल्या मनाला एक वेगळी चेतना, एक वेगळी ऊर्जा ऑटोमॅटिकली नॅचरली मिळते. त्यासाठी तुम्हाला कुणाचंही काउन्सिलिंग लागत नाही. मला आवडतं टीव्ही बघायला 1 तासभर, मला आवडतं गाणं ऐकायला अर्धा तासभर, मला आवडतं मित्रांमध्ये गप्पा मारायला 15-20 मिनिटं, मला आवडतं बागेत चालून यायला 10-1 मिनिटं, एक साधारण 1-1.5 तास मी असा घालवला आणि परत मी फ्रेश झालो, 4 तास झोपलो आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही खरंच बघा ज्या क्वालिटीचा अभ्यास तुम्ही करता त्या क्वालिटीचा अभ्यास अतिशय सुंदर असतो, अतिशय ग्राह्य असतो आणि तो बऱ्यापैकी खूप काळ आपल्या मेमरीमध्ये प्रिझर्व राहणारा असतो. त्यामुळे ह्याच्या जोडीला 24 तासामध्ये काही तास झोप आहे, काही तास तुमचं एंटरटेनमेंट आहे आणि काही तास तुमचा अभ्यास आहे, असं तुम्ही थोडंसं एक शेड्युलिंग, एक थोडंसं एक गणित तुम्ही मांडा आणि त्या पद्धतीनं आपला टाइम टेबल आपण आपल्यासाठीच करावा आपल्या दिवसाचा आणि त्याप्रमाणे आपण त्याला थोडं स्ट्रिक्ट राहावं, थोडं रिजिड राहावं आणि त्या गोष्टी त्या वेळेत परफॉर्म कराव्या. नक्कीच कधी टेन्शन येणार नाही, कधी तुम्हाला मानसिक ताणतणाव जाणवणार नाही, सगळ्या गोष्टी ॲट इज अरे आपण परफॉर्म करू शकतोय, पार पाडू शकतोय असं तुम्हाला वाटेल आणि नक्कीच ह्या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या प्लॅटफॉर्मवरती पुढं प्रत्येक एक्झामच्या माध्यमातून घेऊन जाण्यासारख्या असतात. फक्त काय काय गोष्टी तुम्हाला अंगीकृत कराव्या लागतात आणि कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टीला द्यायचंच नाही हे तुम्हाला ठरवावं लागतं की मी अभ्यासाला महत्त्व देणार आहे आणि एंटरटेनमेंटच्या गोष्टीला माझ्याकडे महत्त्व एक 7 ते 8% आहे आणि झोपेला एक 4 ते 5 तासाचं महत्त्व आहे. हा प्रोटोकॉल आपण प्रत्येकानं आपल्या अंगीकृत करून जर घेतला तर नक्कीच झोप ही पाहिजेलच, मस्ट आहे आणि त्याच्या जोडीला बाकीच्या गोष्टी पण ॲसेसरीज आहेत आणि त्याच्या जोडीला अभ्यास तर आहेच आहे आणि तो मी करूच शकतो. अशी पॉझिटिव्हिटी तुम्ही ठेवा, अशी सकारात्मकता ठेवा आणि सामोरे जा. इट्स व्हेरी इझी. सर, मला वाटतं की झोप किती महत्त्वाची आहे हे तुम्ही सांगितलं आणि त्याचबरोबर परीक्षेच्या कालावधीमध्ये रिफ्रेशमेंट देखील किती महत्त्वाची आहे हे सरांनी सांगितलं. कारण हीच रिफ्रेशमेंट हाच नैसर्गिक उपाय आहे की पुन्हा एनर्जी अभ्यासासाठी जर आपल्याला हवी असेल तर त्यासाठी ती रिफ्रेशमेंट खूप महत्त्वाची आहे. सर, माझा पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छिते की बऱ्याच मुलांचं परीक्षेच्या काळामध्ये सतत वाचन केल्याने डोकं दुखतं, पित्त वाढतं किंवा कधी काही जणांना अशक्तपणा देखील येतो. अशा वेळी काय उपाययोजना करावी? आपण एक थोडंसं वेगळं बोलूया ह्या विषयावरती. जरूर. थोडंसं वेगळा हा कन्सेप्ट थोडासा वेगळा आहे. प्रत्येक पालकाचं किंवा प्रत्येक विद्यार्थ्याचं किंवा प्रत्येक थोडं काय स्कूलचं काय प्रेशर असतं प्रत्येक विद्यार्थ्यावरती आणि हे प्रेशर रिफ्लेक्ट होतं किंवा प्रदर्शित होतं त्याच्या शरीराच्या माध्यमातून, त्याच्या शरीराच्या प्रेझेंटेशनमधून. कारण रिफ्लेक्ट कसं होणार की मला जर कोणी प्रेशर दिलं तर रिफ्लेक्ट कसं होणार की मला जर कोणी त्रास दिला तर रिफ्लेक्ट कसं होणार, कोणी त्रास दिला तर मी नर्वस होणार, मी डिप्रेस होणार, मी शांत बसणार. हे झालं माझं, कुणी त्रास दिला तर माझं रिफ्लेक्शन. कुणी मला खूपच डोक्याला त्रास दिला तर माझं डोकं दुखतं हे माझं रिफ्लेक्शन झालं. किंवा मी थोडा वेळेवर नाही जेवलो किंवा मी अवास्तव काही नको असलेल्या गोष्टी खाल्ल्या ज्याने मला ॲसिडिटी झाली, ज्याने माझं पित्त झालं, मला मळमळतंय, हे झालं माझं प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन हा जर शब्द मॅडम तुम्ही जर घेतला तर मन कधी प्रेझेंट होत नाही. जे प्रेझेंट होतं मॅडम ते तुमचं शरीर प्रेझेंट होतं.
हे सगळ्याचा जर मॅडम तुम्ही जर विचार केला तर मला नेहमी असं वाटतं की विद्यार्थ्यांनी किंवा आपण प्रत्येकानं आपण कोणतीही गोष्ट करत असताना, विद्यार्थ्यांचं जर बोलू तर आपण एक्झाम्स 10वी देतोय, 12वी देतोय, हे सगळं करत असताना आपण आपल्या शरीराला 3 टप्प्यामध्ये डिवाइड करून 3 टप्प्यांचं गणित कसं चालतं ह्याचा जर विचार आपल्याकडे जर असेल तर आपण प्रत्येक टप्प्याचं, प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक ब्लॉकचा कशी काळजी घेऊ शकतो हे आपल्याला कळलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये 3 ब्लॉक्स आहेत. एक ब्लॉक आहे बुद्धी, दुसरं ब्लॉक आहे मन आणि तिसरं ब्लॉक आहे शरीर. मनाबद्दल तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की माझं मनच इतकं घट्ट आहे की तुम्ही कितीही काही गोष्टी माझ्यासमोर, माझ्या मनाविरुद्ध तुम्ही माझ्यासमोर प्रदर्शित केल्या. माझं मन इतकं घट्ट आहे की माझं मनाला मी स्वतःहून इजा होऊ देत नाही. माझं मन मी आजारी पडू देत नाही. माझं मन इतकं सक्षम आहे, इतक्या चांगल्या क्वालिटीचं आहे की माझ्या मनाला काय परफॉर्मन्स करायचा आणि मला पुढं कसं घेऊन जायचं ह्याची सगळी कुवत माझ्या मनामध्ये मी एकवटलेली आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या मनाचं आरोग्य माझं मीच जपलेलं आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या मनाला आजारी पाडू शकत नाही. हा कन्सेप्ट मी माझ्या मनाच्या आरोग्यासाठी ठेवलेला आहे. त्यामुळं हा कन्सेप्ट माझ्याकडे असल्यामुळे मी माझं मन आजारी पडूच देत नाही. विषय मनाचा संपला. पुढच्या ब्लॉकचा विषय आपण घेऊ, शरीराचा. मित्रांनो, शरीर हा एक प्रकार वेगळा आहे. तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा तुमचं मन पण अभ्यासाला बसतं, तुमची बुद्धी पण अभ्यासाला बसते आणि तुमचं शरीर पण अभ्यासाला बसतं. बुद्धी आणि मन हे कुणालाच दिसत नाही. तुमच्या घरामध्ये तुमच्या पालकांना की माझा मुलगा अभ्यास करतोय हे दिसतं. एक्झामिनरला दिसतं की त्या मुलाची बुद्धी किती आहे ते पेपरमध्ये दिसतं आणि मार्क्समध्ये ते पालकाला कळतं की ह्याने खरंच अभ्यास केला होता का नाही. पालकाला फक्त कळतं की शरीरानं अभ्यास करत होता आणि शिक्षकाला कळतं की त्याची बुद्धी ब्रिलियंट होती, त्याने खरंच अभ्यास केला होता, जे मार्क्सच्या रूपाने रिफ्लेक्ट झालेलं आहे. त्यामुळे बुद्धीचा हा ब्लॉक आपण शिक्षकांकडवरती सोडूया. बुद्धी कधी आजारी पडत नाही. मन आजारी पडतं ते मी तुम्हाला सांगितलं, मनाला आजारी पडू द्यायचं नाही. आता राहिला प्रश्न शरीराचा. मी जर शरीराची काळजी मी नक्कीच घेऊ शकतो. मी वेळेत खाणं खाऊ शकतो, मी वेळेत पाणी पिऊ शकतो, मी वेळेत झोप घेऊ शकतो, मी चांगला आहार घेऊ शकतो, मी दूषित पाणी पिणार नाही, मी एक्झाम पिरियडमध्ये बाहेरचं खाणार नाही, मी एक्झाम पिरियडमध्ये जे हलकं फुलकं सकस आहे तेच मी खाणार आणि मी माझ्या शरीराला एका ठराविक लिमिटमध्येच त्याला अभ्यास करण्यासाठी बसवणार. ह्या जेव्हा गोष्टी शरीराचे सिग्नल्स त्याच्या अनुषंगानं आपण जेव्हा ऐकू तेव्हा शरीर नक्कीच आजारी नाही पडणार. तुम्ही रात्री मी 24 तासापैकी मी 22 तास अभ्यास केला, मी 4-5 तासाचं माझं जे विश्रांतीचं गणित होतं, झोपेचं गणित होतं ते मी डावललं तर नक्कीच तुम्हाला पित्त होणार. दुसरं महत्वाचं असं की तुम्ही बाहेरचं खाल्लं तर तुम्ही नक्कीच आजारी पडणार. तुम्ही बेसिकली तुम्ही फ्रेश नाही झाला, तुम्ही तुमच्या शरीराला फ्रेश नाही केलं तर तुमचं मन अभ्यासामध्ये लागणार नाही, तुम्हाला स्वतःलाही फ्रेश वाटणार नाही. तुम्ही शरीराची खूप छान काळजी घेतली, तुम्ही छान कपडे घातले, छान थोडंसं सेंट लावला, छान थोडीशी फुलं आणून ठेवली, थोडंसं लाईट म्युझिक ऐकलं, थोडंसं छान एखादं मोटिवेशनल स्पीच ऐकला किंवा छान मित्रांशी गप्पा मारून आलात तर नक्की त्या शरीराला थोडासा हास्य विनोद झाला तर नक्की त्या शरीराला बरं वाटतं. शरीर आपल्याला साथ द्यायला लागतं. चांगला आहार घेतला तर शरीर आजारी पडत नाही. अकारण जागरणं अकारण केली तर पित्त होत नाही. किंवा खूपच काहीच खाल्लं नाही आणि नुसता अभ्यासच केला तर अशक्तपणा तर नक्कीच येणार आहे. पण मी प्रॉपर आहार घेतला तर अशक्तपणा हा लांबच राहणार आहे. पण ह्या ज्या गोष्टी शरीराच्या ज्या आहेत त्या शरीराला त्या वेळेला त्याच्या सिग्नल्स प्रमाणे जर आपण त्या वेळेला त्या अनुषंगाने जर त्याला दिल्या तर नक्की आपलं शरीर कितीही क्रुशल पिरियडमध्ये, किती स्ट्रेसफुल पिरियडमध्ये, किती अभ्यासाच्या किती मोठ्या सिलेबस पुढे अजिबात आजारी पडत नाही. माझं म्हणणं असं आहे की आपण आपल्या शरीराची एक्झाम पिरियडमध्ये अतिशय सुंदर काळजी घ्यायला पाहिजे की जी काळजी आपण इतर वेळी नाही घेतली तरी चालतं, कारण तेव्हा आपल्याला एक्झाम द्यायची नसते, तेव्हा आपल्याला अभ्यास करायचा नसतो, तेव्हा फक्त एन्जॉयमेंट असतं, पिकनिक असते. त्यावेळेस तुम्ही नका घेऊ काळजी. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टी परफॉर्म करायला जाणार आहात, एक्झाम्स देणार आहात, अभ्यास करणार आहात त्यावेळेस अरे मी माझ्या शरीरालाच इतकं सुंदर सगळं प्रोव्हाइड केलं आणि फिट ठेवलं तर माझ्या शरीरानं माझ्या मनाला साथ दिली, मनानं खूप अभ्यास केला, मनानं खूप कॉन्सन्ट्रेशन केलं आणि ते कॉन्सन्ट्रेशन बुद्धीनं अगदी प्रिझर्व केलं आणि बुद्धी त्या एक्झामच्या पिरियडमध्ये पेपरच्या स्वरूपामध्ये रिफ्लेक्ट झाली, चांगला परफॉर्मन्स दिला, चांगले मार्क्स आणले तर नक्कीच बुद्धी शरीर मनाला साथ देतं, मन बुद्धीला साथ देतं. म्हणून प्रत्येक ब्लॉकची बुद्धीची आपण काळजी घ्यायचीच आहे, मनाची तर काळजी घ्यायचीच आहे आणि प्लस विद्यार्थ्यांनी शरीराची तर काळजी घ्यायचीच आहे. आणि तेवढा मी नक्कीच सुज्ञ आहे आणि मी माझ्या शरीरासाठी काय घ्यायला पाहिजे आणि काय नाही घ्यायला पाहिजे हे मला नक्की कळतं आणि मी नक्कीच घेऊ शकतो जे माझ्या हातात आहे. असं जर माझ्या हातातली गोष्ट जर मी केली तर माझं शरीर नक्कीच आजारी नाही पडणार. नाही आजारी पडलं
तर नक्कीच माझा चांगल्या क्वालिटीचा अभ्यास होणार, माझी बुद्धी चांगली चालणार आणि माझ्याकडनं चांगला परफॉर्मन्स दिला जाणार. इतकं साधं सोपं आहे मित्रांनो ते. नक्कीच आपल्या शरीराची तर काळजी घ्यायचीच आहे, मनाच्या काळजीबरोबर घ्याल. मला असं वाटतं नक्कीच तुम्ही घ्याल आणि ते घेऊ शकता तुम्ही नक्कीच. सर, खूपच चांगल्या पद्धतीने मला वाटतं तुम्ही शरीराची काळजी कशी घ्यावी आणि ती जर आपण योग्य वेळी घेतली, योग्य आहार आपण शरीराला दिला आणि योग्य काळजी जर आपण आपल्या शरीराची घेतली आणि शरीराच्या गरजा कोणत्या आहेत हे जर वेळीच ओळखलं आणि त्याप्रमाणे जर आपण काळजी घेतली तर सर तुम्ही म्हणाला तसं की शरीर तुमची साथ कधीच सोडणार नाही. सर, माझा पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छिते की मुलांनी परीक्षेला कसे सामोरे जावे? एक आपल्याजवळ आयुष्यामध्ये एक्झाम्स ह्या येतच राहतात. मी तुम्हाला अगदी आपल्या बिगिनिंगलाच मी सांगितलं तुम्हाला, अगदी LKG पासून आपण अगदी बालवाडीची एक्झाम देतो, LKG देतो आणि अगदी पोस्ट ग्रॅज्युएशनची एक्झाम्स देतो, नंतर इंटरव्ह्यूज देतो आणि नंतर आयुष्यामध्ये आपण खूप एक्झाम्स देत राहतो आणि आपण एक्झाम्स दिल्याशिवाय आपण सक्सेस नाही किंवा एक्झाम दिल्याशिवाय आपण प्रूव्ह होत नाही. हेच गणित तर अगदी आपल्यासमोर प्रत्येक इव्हेंटला वाढूनच ठेवलेलंच असतं. अगदी आपली गाडी सिग्नलवरती जरी थांबली असेल, सिग्नलवरती आपली गाडी थांबली, आपण जर गाडी सिग्नलवरती नाही थांबवली आणि सिग्नल जर आपण तोडला तर आपलं काय होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती. सिग्नलवरती आपली गाडी आपण स्वतःहून थांबवायची का आपण स्वतःहून पुढे न्यायची ह्याचं ज्ञान हे आपल्याला नक्कीच असतं. ती सुद्धा मित्रांनो एक एक्झाम असते आणि ती आपण सक्षमपणे प्रत्येक सिग्नलवरती देतो. प्रत्येक सिग्नलवरती एक्झाम देत असताना आयुष्याच्या टप्प्यावरती खूप सिग्नल्स असतात आणि हे सिग्नल्स एक्झाम ह्या रूपाने असतात. मित्रांनो, मी तुम्हाला एक नक्की सांगेल की कोणतीही एक्झाम देताना किंवा कोणतीही गोष्ट करताना ती तुम्ही उत्साहानं करा. अतिशय सुंदर सोपं समीकरण असं आहे मित्रांनो की एक्झाम ही एक गोष्ट आहे जी दृश्य स्वरूपात आहे. अशा खूप गोष्टी आहेत ज्या दृश्य स्वरूपात नाहीत पण त्या एक्झामच्या स्वरूपात आपल्या समोर मांडलेल्या असतात. ह्या जेव्हा आपल्या समोर मांडलेल्या असतात एक्झामच्या स्वरूपामध्ये, आपण फक्त त्याला सामोरी जाताना एक खूप साधा सिंपल कन्सेप्ट आपल्याजवळ जर आपण ठेवला तर त्या एक्झामबद्दल, आयुष्याच्या टप्प्यावरती नियोजित ठेवलेल्या एक्झाम्सबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही. ती गोष्ट खूप सहज आहे असं आपल्याला वाटतं आणि तो कन्सेप्ट असा आहे मित्रांनो की एकच शब्द आहे की कोणत्याही गोष्टीला सामोरं जाताना किंवा कोणतीही गोष्ट करताना ती तुम्ही जर उत्साहानं केली तर उत्साह हा एक शब्द असा इतका सुंदर शब्द आहे की तुमच्याजवळ ती गोष्ट करण्यासाठी जर उत्साह असेल तर तो उत्साह ती गोष्ट करण्यासाठी तुम्हाला मनाला आवडायला भाग पाडतो. एकदा तुमच्या मनाला ती उत्साहात केलेली गोष्ट आवडायला लागली की तुमचं मन ती गोष्ट चांगल्या पद्धतीनं करायला साथ देतं. एकदा ती गोष्ट चांगली व्हायला लागली की त्या गोष्टीपासून अप्रतिम कृती निर्माण होते. एकदा अप्रतिम कृती निर्माण झाली की त्या अप्रतिम कृतीचं मूल्यांकन व्हायला लागतं. सगळेजण ती कृती, तू केलेली गोष्ट की तू केलेला परफॉर्मन्स अतिशय सुंदर आहे, अतिशय ब्रिलियंट आहे, अतिशय वाखवण्यासारखा आहे असं म्हणतात. अशी तुम्हाला दाद मिळते. तुम्हाला एकदा तशी दाद मिळाली, ती कृती तुमची अतिशय उत्कृष्ट झाली असं तुम्हाला जाणवायला जेव्हा लागतं तेव्हा तुमचा उत्साह अजून द्विगुणित होतो. तुमचं मन ह्या द्विगुणित झालेल्या उत्साहाबरोबर नवीन नवीन गोष्टी करण्यासाठी धजवायला लागतं. तुम्हाला नवीन नवीन गोष्ट करण्याची आवड निर्माण होते. एकदा तुम्हाला ही आवड निर्माण झाली की तुमच्या माध्यमातून खूप नवीन नवीन गोष्टी पुढे यायला लागतात आणि त्या तुम्ही सक्षमपणे करताय असं सगळ्यांच्या निदर्शनास यायला लागतं. एकदा त्या गोष्टी निदर्शनास यायला लागल्या ज्या दृश्य स्वरूपामध्ये आहेत, एकदा हे तुम्हालाही कळायला लागलं आणि एकदा हे कडेच्या सगळ्यांनाही कळायला लागलं की तुमच्या मनाला केवळ तुमच्या जवळ असलेला उत्साह हा कन्सेप्ट जवळ तुम्ही ठेवला तर तुमचा मन तुमचा अधिक आत्मविश्वास निर्माण करतं. एकदा तुमचा आत्मविश्वास अधिक निर्माण झालाय असं तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला आणि तुमच्या बुद्धीला कळतं तेव्हा तुमच्याकडून नवीन नवीन गोष्टींची निर्मिती व्हायला लागते आणि हे निर्मिती करत असताना तुमचा उत्साह जो द्विगुणित झालाय, जो चौपट झालाय, ह्या नवीन गोष्टीच्या निर्मितीमध्ये करत असताना जर आपण कामाला लावला तर त्या निर्माण झालेल्या गोष्टी तुम्हाला यश मिळवून देतात. आणि एकदा हे यश तुम्हाला मिळायला लागलं की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला यश अनुभवताना, तुम्हाला स्वतःला पाहताना एक वेगळा आनंद तुम्हाला देऊन जातं. आणि ह्या सगळ्याच मुळाशी जर आपण गेलो तर हे मी कसं करू शकलो, तर मी जी गोष्ट करत होतो, मी अभ्यास उत्साहानं केला, मी एक्झाम उत्साहानं दिली, मी माझा परफॉर्मन्स उत्साहानं दिला, माझ्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज करत असताना मी त्या उत्साहानं केल्या,
तुम्ही बघा, त्याचा एंड रिझल्ट हा सक्सेस असतो आणि जो आपल्याला मूल्यांकन, जो आपल्याला मानांकन देऊन जातो. मित्रांनो, कोणतीही गोष्ट, कोणताही अभ्यास, कोणतीही एक्झाम तुम्ही उत्साहानं सामोरी जा. एक्झॅक्टली सक्सेस हे अगदी तुमच्या समोर तुमच्यासाठी ठेवलेलंच असतं. लॉट ऑफ थँक्स मित्रांनो. होप एव्हरीवन ट्रायज टू इम्प्लिमेंट ऑल दिस थिंग्स. लॉट ऑफ थँक्स फ्रेंड्स. मित्रांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक परीक्षेसाठी माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर, खूपच चांगल्या पद्धतीने मला वाटतं तुम्ही आज माहिती सांगितली. आणि सर, खरं तर ही मुलाखत मला वाटतं सर आमच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी खूपच प्रेरणादायक ठरणार आहे. खूपच इन्स्पिरेशनल, खूपच स्फूर्तिदायक असं सर तुम्ही आज बोललात. आणि मला खात्री आहे सर की ही मुलाखत ऐकल्यानंतर आमचे विद्यार्थी उद्यापासून नाही सर, आजपासूनच अतिशय उत्साहानं अभ्यास तर करतीलच आणि त्याचबरोबर ताणविरहित देखील अभ्यास करतील आणि जेणेकरून त्यांचे सर्वच पालक हे अतिशय निश्चिंत होतील अशी मला खात्री आहे सर. आणि त्याचबरोबर आज ह्याच निमित्ताने एक गोष्ट इथं प्रकर्षाने सांगावी वाटते आमच्या सर्वच श्रोत्यांना. खरं तर सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की परीक्षा ही फक्त 10वी-12वीची नसते, तर आयुष्य नावाची खूप मोठी स्पर्धा पुढं आपली वाट पाहत आहे. आणि कुठेतरी 10वी-12वीची स्पर्धा ही त्याच आयुष्याच्या स्पर्धेचा पाया आहे. या स्पर्धेमध्ये आपला संयम, आपली सहनशक्ती, आपली प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, एकाग्रता ह्या सर्वच गुणांचा कस लागणार आहे. आणि हेच गुण, हीच आपल्यातली दिवसेंदिवस वाढणारी क्वालिटी आपल्याला आयुष्य नावाची एक अतिशय मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी प्रेरणा देणार आहे आणि हे सगळं आपल्याला उपयोगी पडणार आहे. रेडिओ सखी प्रियांका आणि रेडिओ वसुंधरातर्फे 10वी-12वीच्या सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तर श्रोते हो, आज या कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. डॉक्टर हेमंत नाझीरकर सर, ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही अतिशय वेळात वेळ काढून आम्हाला तुमचा बहुमोल असा वेळ दिला, त्याबद्दल रेडिओ वसुंधरातर्फे सर तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू मॅडम. लॉट ऑफ थँक्स. थँक्यू मॅडम. 90.4 मेगाहर्ट्स रेडिओ वसुंधरावरून श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी यावर आधारित विशेष मुलाखत. यामध्ये सहभागी झालेले होते डॉक्टर हेमंत नाझीरकर आणि यांच्याशी संवाद साधलेला होता प्रियांका कोठाळे यांनी. कार्यक्रमाची निर्मिती होती वसुंधरा वाहिनी बारामती या कम्युनिटी रेडिओ केंद्राची. धन्यवाद.